प्रतिभाताई पाटील दिसायच्या ना, त्यांना मी नाव ठेवलं होतं पदर टेरेसा, की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी शिकवायचं. मराठी शिकवायचं. 5-5 पुणे आहेत. मूळ पुणे वेगळं, मग अजून त्या सिंहगडच्या इकडचं वेगळं, अजून दुसरीकडचं वेगळं, सगळीकडचे वेगळे. का तुम्ही असे सगळेजण बॅकफुटवरती येऊन का खेळतात मला कळलेलं नाही. 7 पिढ्या बसून खातील, 6 काय अपंग निघणार आहेत का? इतके नालायक निघणार आहेत तुझे 6 जण? मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो. नाही ऐकलं तर हात सोडून जातो. कारण माझं असं एकदा झालं होतं. मी एकदा झाली त्याला आता 30 वर्ष झाली असेल. अकोले नावाचं एक गाव होतं आपल्या नगरला. तिथे रात्री माझी सभा होती. त्यावेळेला त्या आचारसंहिता वगैरे झंझट लागलं नव्हतं आणि थंडीचे दिवस होते, भयंकर थंडी होती. आणि ते असं अकोले गाव असं वरती आहे आणि इतकी थंडी होती, मला कल्पना नव्हती इतकी थंडी असेल. मी तिथे वरती गेलो तर तिकडे आमचे सगळे लोक सगळे कानटोप्या बिनटोप्या घालून स्टेजवरती बसलेले, समोर जी काय लोक होती प्रेक्षक सगळे, ते सगळे घोंगड्या बिंगड्या घेऊन असे एवढे दिसत होते मला. प्रतिभाताई पाटील दिसायच्या ना, त्या अख्ख्या झाकलेल्या असायच्या सगळ्या. मला कधीतरी त्या कबूतर वगैरे काढतील असंच वाटायचं. त्यांना मी नाव ठेवलं होतं पदर टेरेसा. आणि सगळे एवढेच दिसत होते मला की मी वरती गेलो. आपला तिकडे तावाने भाषण बिषण केलं. बरं, काही हसण्याच्या जागा असतात, टाळ्यांच्या जागा असतात. आतल्या टाळ्या वाजवत होते, फार तोंड उघडत नव्हते हसायला. आणि मी आपला साधा जब्बा लेंगा घातलेला हो. मग तिथे झेंडा आणि मी दोघेच जण फडफडत होतो. बाकी सगळे आतमध्ये आपले. सगळं माझं भाषण बिषण संपलं, सगळेजण राष्ट्रगीताला उभे राहिले, राष्ट्रगीत संपलं, सगळेजण खाली बसले. मला काय ना, म्हटलं काय रे सगळे परत का खाली बसले, नंतर पिक्चर आहे ना. तर मला तसं वाटलं काहीतरी की बाबा ही लहान लहान मुलं आली तिकडे, नंतर काहीतरी कार्यक्रम असेल. आज जे चालू आहे सगळं की त्या सगळ्या भैयांना काहीतरी मराठी शिकवायचं. मराठी शिकवायचं. उद्या पत्रकारिता येतील मराठी शिकून, तेव्हा तुम्ही काय कराल? अनेक पत्रकार सांगतात नाही, पण शेवटी कसं आहे, ते आलेत आता म्हटल्यानंतर मराठी शिकवलं पाहिजे आणि उत्तम शिकले. आणि उद्या जर समजा इथे बसलेल्यांपैकी समजा तिवारी बिवारी समजा बसलेले आहेत वरुणराज भिडे पुरस्कार घेताना, कसं वाटेल मला जरा सांगा. त्यांची राज्य नाही सुधारली याच्याबद्दल कोण बोलत नाही. त्यांच्या राज्यकर्त्यांना हे कोणी प्रश्न विचारत नाहीत. प्रत्येक वेळेला प्रश्न महाराष्ट्रातच निर्माण होणार. प्रत्येक वेळेला तुम्हाला येऊन महाराष्ट्रातच तुम्हाला धमकी दिली जाणार आणि त्याच्यावरती आमचे राज्यकर्ते हे हात चोळत बसणार. कोणाच्या दबावाखाली? का तुम्ही असे सगळेजण बॅकफुटवरती येऊन का खेळतात मला कळलेलं नाही. दुसऱ्या राज्यांमध्ये हिंमत आहे का असं कोणाची बोलायची? परंतु त्यांच्यावरती त्या प्रकारचा दबावच नाही आहे. आज ही गोष्ट त्यांनी तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, बंगालमध्ये करून दाखवावी, लांब कशाला गुजरातमध्ये करून दाखवावी की आम्ही गुजराती नाही बोलणार, हिंदीच बोलणार, करून दाखवावी. हे तुमच्याच नाकावर टिचून येऊन का बोलतात? याचं कारण मी अनेकदा बोलत आलोय, जिथे जमीन भुसभुशीत असते ना तिकडेच घुशी होतात. घुशी खडकात नाही होत. खडकात वाव नसतो त्यांना. जी राज्य त्यांचे लोक हे ज्या वेळेला टणक राहतात, कडक राहतात, त्यावेळेला असले लोक येऊन शिरू शकत नाहीत, अशी लोक येऊन बोलू शकत नाहीत. पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं. 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणार आहेत. मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो. नाही ऐकलं तर हात सोडून जातो. परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही? तुम्ही गेल्या 20 वर्षातली 25 वर्षातली माझी सगळी भाषणं काढून बघा. तुम्हाला हे सगळे विषय मी तेव्हापासून मी मांडत आलेलो आहे. माझं तर एक भाषण इथे पुण्यामध्येच झालं होतं, जवळपास त्याला आता 20-25 वर्ष झाली. आणि त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की मुंबईची वाट लागायला म्हटलं एक काळ गेला, पुण्याची वाट लागायला वेळ पण जाणार नाही. आज अवस्था बघा पुण्याची. 5-5 पुणे आहेत. मूळ पुणे वेगळं, मग अजून त्या सिंहगडच्या इकडचं वेगळं, अजून दुसरीकडचं वेगळं, सगळीकडची वेगळी. काही त्याला आकार ना उकार ना काही. आणि तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की बाबा एका दिवसामध्ये पाणी तुंबलं आणि मग सगळं पाऊस पडला आणि पाणी तुंबलं. होणारच आहे ते. याचं कारण कोणाचं लक्षच नाही आहे. मी नेहमी सांगत आलो की 4 प्रकारच्या जमिनी असतात. एक असते ती केंद्र सरकारची असते, दुसरी असते ती राज्य सरकारची असते, तिसरी असते ती महानगरपालिकेची असते
आणि चौथी असते ती खाजगी असते. आज मुंबईमध्ये जर समजा तुम्ही आलात तर तुम्हाला हजारो एकरची गोदरेजची जागा तुम्हाला लँड तुम्हाला दिसेल. त्या विक्रोळी आणि या सगळ्या भागामध्ये हजारो एकर आहे. एक झोपडं दिसणार नाही त्याच्यावरती तुम्हाला. कोणत्याही राज्यकर्त्याला, कोणत्याही आमदाराला, कोणत्याही खासदाराला, कोणत्याही नगरसेवकाला हे माझं आहे, हे माझ्या शहराचं आहे, हे माझ्या नागरिकांचं आहे अशी भावनाच नाही आहे. जे आहे ते आत्ता ओरबाडून घे. पुढचं कोणी बघितलंय मला कळतच नाही. मला ही ती जी फ्रेज आहे ना, काय पैसे कमवले त्यांनी, 7 पिढ्या बसून खातील, 6 काय अपंग निघणार आहेत का की सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे? इतके नालायक निघणार आहेत तुझे 6 जण? हा जो हावरटपणा आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आत्ता जी बसबस पुरी सगळ्या महाराष्ट्रावर सुरू आहे. आपण मगाशी म्हणालात त्या अदानीचा मी विषय त्या दिवशी मांडला माझ्या सभेमध्ये. काय झालं पुढे? मी मांडलाय म्हणून नाही, परंतु तो विषय इतका गंभीर आहे की पत्रकारांनी तो विषय लावून काय धरला, सोशल मीडियावरती चालू होता. मी काढलाय म्हणून मी सांगत नाहीये. आपल्याला ह्यातली भयानकपणा आपल्याला कळला पाहिजे की आपल्या हातून काय चाललंय, आपल्या हातून काय जातंय आणि त्या गोष्टींवरती आपलं लक्ष आहे का? आपण या गोष्टींची सरकारला काही जाणीव करून देऊ शकतो का? मला तर आज सगळ्या पत्रकारांना एवढंच सांगायचं आहे. तुमच्यावरती दबाव येत असेल, मला माहिती आहे. माझे अनेक पत्रकारांचे अनेक अत्यंत जवळचे संबंध आहेत. अनेक पत्रकार माझ्याकडे येऊन बोलत असतात, सांगत असतात नेमकं काय चालू आहे आत्ताच्या या सगळ्या सरकारमध्ये. याच्या अगोदरच्या सरकारमध्येही या प्रकारच्या गोष्टी होत्या, जरा लपून छपून होत्या. आता फारच उघड झालं सगळं. आणि मग जर का समजा तुम्ही थोडीशी विरोधात बातमी टाकली की वरनं फोन मालकाला, संपादकाला वरनं फोन आणि दबाव टाकायचा, परत बातमी येता कामा नये. माझं तर सर्व पत्रकारांना माझं म्हणणंच आहे, सांगणंच आहे, असा जर एकदा जरी दबाव आला ना, त्यांच्या बातम्याच टाकायच्या पहिले बंद करा. चांगल्या वाईट कुठच्याही बातम्या टाकायच्या बंद करा. एकदा बातम्या का बंद झाल्या एकदा विचारायला येऊ तर देत. नाहीतर फक्त आपल्या ह्या असल्या कार्यक्रमांमध्ये फक्त सांगायचं आम्ही चौथा स्तंभ आहोत. कसला स्तंभ? काय करायचं त्या स्तंभाचं? बाई या सगळ्या म्हणजे मला फक्त नोकरी टिकवायची म्हणून मी पत्रकार आहे. माझा महिन्याचा पगार चालू राहिला पाहिजे. मी आता नवीन घर घेतलेलं आहे, त्याचा EMI कसा भरायचा, मला हे पत्रकारांनी सांगितलेल्या गोष्टी सांगतोय तुम्हाला. मी वेगळं सांगत नाही आहे, माझ्या मनातल्या गोष्टी सांगत नाही आहे. मी आता नवीन घर घेतलं, EMI कसा भरायचा, मग या सगळ्या गोष्टींमधनं आम्हाला काय करणार, आम्ही नोकरी टिकवावी लागते. काय चालू आहे आत्ताच्या पत्रकारितेमध्ये? कोणत्या काय चॅनलवरच्या काय पत्रकार आहेत मला काय सांगा. मला त्या बिचारांना इतकं करायचं आहे, मी त्या पत्रकारांना दोषच देणार नाही. एक तर अनेक तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, त्यांना प्रचंड काम करायचं आहे, त्यांना अनेक गोष्टी त्यांना खरं तर क्रांतीच करायची आहे. वर्तमानपत्रांमध्ये देखील अनेक तरुण असतील, अनेक पत्रकार असतील की ज्यांना खरंच लिहायचं आहे, बोलायचं आहे, सांगायचं आहे, पण या सगळ्या राजकीय दबावामुळे त्यांना ह्या गोष्टी करता येत नाहीत.